चुलीत भाजलेला पापड काहीतरी वेगळंच लागतं, खायला चव पण खूप छान येते. तर अशा पद्धतीने चुलीमध्ये पापड भाजून घेऊया. तर कोणाकोणाला असा पापड आवडतो खायला. अशा पद्धतीने जर तुम्ही पापड भाजला ना तर एकच नंबर लागतो. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर काही आपण पापड चुलीमध्ये भाजून घेतलेले आहे आणि काही पापड आपण तळून घेतलेले आहे. चुलीत भाजलेला पापड बघा किती छान असा मस्त खमंग झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा पापड आवडतच असणार आहे आणि तळलेला पापड सुद्धा खूप छान असा मस्त झालेला आहे. तर तुकडा पण बघा किती छान असा मस्त तुकडा पडतोय. खूप छान चविष्ट असे पापड होत आहे ते. तर आपण घरच्या घरी पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत. इथे आपण पीठ दुकानचंच घेतलेलं आहे, पण आपल्याला धुपटून धापटून पापड बनवायचे आहे, म्हणजे पापड आपल्याला एकदम परफेक्ट असे बनतात. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि पापडाचं पीठ कसं मळायचं ते आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत. ते आपल्याला पापडाचं पीठ मळून घ्यायचं आहे. पापडाचं पीठ मळण्यासाठी रेडीमेड मी पीठ घेतलेलं आहे, पण आपल्याला पिठामध्ये थोडंसं काळी मिरी ठेचून टाकायची आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहोत. रेडीमेड जरी असलं त्याच्यामध्ये मसाले कमी असतात, पूर्ण परफेक्ट असतात असं नाही. इथे आपण परातीमध्ये पीठ काढून घेतलेले आहे. थोडीशी मिरे मी इथे ठेचून घेतलेली आहे, घालून घेऊया परातीमध्ये. मिरी पूड मी घालून घेतली, थोडंसं मीठ घालून घेऊया. पीठ सोडल्यानंतर थोडंसं टेस्ट बघायची, पिठाला सगळं साहित्य व्यवस्थित आहे की काय, मगच वापरायचं. पिठाला गरज असते काही वेळेस नसते. तर इथे मी थोडंसं मसाले घालून घेतले. पीठ छान पापडाचं मळून घेऊया. पीठ अशा पद्धतीने झाल्यानंतर 1 चमचा गावरान तूप घातल्यावर छान असं सगळीकडे छान पिठाला लावून घ्यायचं. तेलाचा वापर करायचा नाही, गावरान तुपाचाच वापर करायचा. गावरान तूप छान मिक्स करून घेऊया. पीठ अशा पद्धतीने झाल्यानंतर आपल्याला ठेचून काढायचं आहे बत्त्याच्या साहाय्याने. अशा पद्धतीने ठेचून झाल्यानंतर अशा पद्धतीने 1 चमचा गावरान तूप पुन्हा घालून घ्यायचं, सगळीकडे लावून घ्यायचं. अशा पद्धतीने पुन्हा उंडा तयार करून पुन्हा आपल्याला ठेचून घ्यायचं. पीठ ठेचून झाल्यावर पुन्हा 1 चमचा आपल्याला गावरान तूप घालून घ्यायचं आहे. तूप घालून छान मस्त मळून घ्यायचं. पाण्याचा वापर कमी ठेवायचा, कमी पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं. त्याच्यानंतरच आपल्याला तुपाचा वापर करायचा. आता पुन्हा आपण तूप घालून घेऊया 1 चमचा. पीठ मळायला खूप मेहनत लागते ह्या पिठाला, तर त्याच्यामुळे खूप मेहनत घ्यायची आणि खूप छान मळायचं, छान भिजून द्यायचं आणि मग पापड आपल्याला छान येतात. आता आपण पुन्हा हे पिठाला तूप छान लावून घेऊया आणि पुन्हा छान ठेचून आपल्याला पुन्हा पीठ छान मळून घ्यायचं. तर बघा किती छान असं मस्त पीठ झालेलं आहे आपल्याला, एकच नंबर असं पीठ झालेलं आहे. तर अशा पद्धतीने पीठ झालं निबर. आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्धा ते पाऊण तास 2 तास, जसा वेळ भेटेल तसं आपल्याला लाटायला घ्यायचं, पण भिजून द्यायचं, छान भिजून द्यायचं. 1-2 तास छान भिजून द्यायचं. आता छान भिजून देऊया. एक आपण याची पिशवी होती पिठाची, त्याच पिशवीमध्ये आपण पुन्हा पीठ हे घालून देऊया, म्हणजे छान असं भिजल्या जाईल. तर अशा पद्धतीने आता आपण पिशवीमध्ये घालून घेतलं. आता पिशवीमध्ये आपल्याला 1-2 तास ठेवून द्यायचं आहे. छान भिजून द्यायचं. भिजल्यानंतर पुन्हा काढून घेऊया. छान असं भिजलेलं आहे, पिशवीमधून काढून घेऊया. 1 ते 1.5 तास छान असं मस्त झालेलं आहे. तर बघू शकता छान असं इथे आपल्याला पीठ झालेलं आहे. पीठ आता आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे, छान लाटून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठ झालेलं आहे. बघू शकता किती छान असं निब्बर पीठ झालेलं आहे. अशा पद्धतीने पीठ पाहिजे असतं. आता आपण याच्यावाले 3 भाग करून घेऊया, 3 ते 4. तर अशा पद्धतीने आपल्याला 3 ते 4 भाग करून घ्यायचे आहे आणि काही भाग पिशवीमध्ये घालून घेऊया. आता या पिठावरती आपल्याला थोडंसं गावरान तूप घालून घ्यायचं आहे, छान मळून घेऊया. इथे आपण सर्व पिठाला तूप लावून घेतलेलं आहे. आता तुपाचं आपण साईडला करून घेऊया. त्यानंतर 1 उंडा घेऊन आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. रोल तयार करून घ्यायचा, कट करून घ्यायचा सुरीच्या साहाय्याने, चाकूच्या साहाय्याने. अशा पद्धतीने जेवढे आपल्याला पापड बनवायचे, जेवढ्या मापाचे तेवढ्या मापाचे आपल्याला उंडे तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने म्हणजे गोळे करायचा ताण होणार नाही. अशा पद्धतीने दाबल्यानंतर लगेचच आपल्याला पापड तयार होऊन जाईल. तर याला सुद्धा थोडंसं तूप वगैरे लावून ठेवलं तुम्ही, तरीही जे पीठ सुकत नाही तूप लावल्यानंतर. तर अशा पद्धतीने सर्व आपण
गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला एका पिशवीमध्ये भरून घ्यायची किंवा एखाद्या भांड्यामध्ये भरले तरीही चालेल, पण वारा लागला का लगेच सुकतं म्हणून आपल्याला पिशवीमध्ये घालून घ्यायचं अशा पद्धतीने. थोडंसं तूप लावून घ्यायचं त्याला. मी थोडंसं तूप लावून घेणार आहे. तर जेवढे उंडे बनवले तेवढ्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं, म्हणजे उंडे आपल्याला वाऱ्याने सुकणार नाही, छान असे मस्त राहतील. थोडंसं तूप घ्यायचं हातावरती, छान असं मस्त सगळ्या उंड्यांना तूप लावून घ्यायचं. आता या दिवसामध्ये वारं जास्त असतं तर वारं लागलं जातं, तर म्हणून तूप लावायचं, म्हणजे वारं लागत नाही आणि उंडे सुकत नाही. सुकल्यानंतर लाटायला थोडंसं प्रॉब्लेम होतो. तर अशा पद्धतीने तूप लावून घ्यायचं, पिशवीमध्ये भरून घ्यायचं. तर सर्व आपली गोळी तयार झालेली आहे. अजून थोडंसं तूप घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त तूप नाही लावायचं, आता थोडंसं तूप लावायचं, एकमेकाला चिटकणार नाही. आपले पापड तयार होईपर्यंत छान असं मस्त गोळे राहतील. आता एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवू आपण, म्हणजे आपल्याला पापड लाटायला कडक होणार नाही. तर इथे मी पिठाचीच पिशवी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण गोळे भरून ठेवूया. आता इथे एक गोळा घ्यायचा हातावरती, छान असा हातावरती अशा पद्धतीने ज्या साईडनी हे असतं त्या साईडनेच आपल्याला थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं, पटकन दिशी होतो. आणि लगेच आता आपल्याला लाटायला घ्यायचं आहे गोळा. छान असं लाटून घेऊया. पिठाची वगैरे काही गरज नाही, काही नाही, छान मस्त लाटले जातं. तर अशा पद्धतीने पापड लाटून घ्यायचे. काही जास्त पिठाची वगैरे काही गरज पडत नाही. पिठाची गरज पडली तर थोडंफार पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकदम पातळ जसं पळपट दिसतो अशा पद्धतीने खालून पापड लाटून घ्यायचे. हातसुद्धा दिसतो, बघू शकता. तर अशा पद्धतीने पातळ पापड लाटून घ्यायचे. आता सर्व पापड आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया, एकदम पातळ. तर अजून पातळ केला मी पापड, बघू शकता. सर्व पापड आता आपण असेच लाटून घेऊया. असे पापड झाल्यानंतर इथे मी पापड जमा करून ठेवलेले. तर बघू शकता थोडेफार सुकले का लगेच आपल्याला एकावर एक ठेवून त्याच्यावर वजन ठेवून द्यायचं, म्हणजे पापड एकदम सरळ राहतात आणि तुकडे पडत नाही, वाकडे तिकडे होत नाही. तर अशा पद्धतीने जे जे सुकलेले आहे ते इथे अशा पद्धतीने ठेवून द्यायचे. त्याच्यावरती आपल्याला सुकलेलं नाही, हे सुकलेले असं वजन ठेवून द्यायचं. एखादा पोळपट जुना वगैरे ठेवून द्यायचा. असे थोडेफार पापड सावलीत सुकवून घ्यायचे. थोडीशी तोंड उचकायला लागले, वरती व्हायला लागल्यानंतर लगेच एकावर एक जमा करून घ्यायचं. आपले सर्व पापड लाटून झालेली आहे. आता आपण तळून बघूया आणि काही चुलीतसुद्धा भाजून घेणार आहोत. तर तेल तापून घेऊया पापड भाजण्यासाठी, तळण्यासाठी. इथे छान असं तेल गरम झालेलं आहे, आपण पापड घालून घेऊया. तर बघू शकता किती छान असं मस्त आपल्याला पापड फुलतोय आणि छान असं मस्त झालेलं आहे. दुसरा पापड घालून घेऊया. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. आता आपण बाकीचे पापड चुलीत भाजून घेणार आहोत. किती छान असे मस्त आपल्याला पापड झालेले आहे. ह्याच पापडाचा आपण मसाला पापडसुद्धा बनवू शकतो. जेवढे पापड पाहिजे तेवढे तळून घेतलेले आहेत, बघू शकता. छान असं मस्त पापड आपल्याला तळून झालेले आहेत. इकडे चूल चालू आहे, आपण आरावरती 2 पापड भाजून घेऊया. तर इथे आपण आरावर पापड ठेवून घेतला. अशा पद्धतीने पापड भाजून घ्यायचा. तर छान असं इथं पापड भाजलेलं आहे, बघू शकता. दुसरा पण पापड आपण असंच भाजून घेऊया. तर इथे भाजून झालेलं आहे, बघू शकता किती छान असं मस्त पापड भाजलं. तर इथं भाजलेलं पापड आणि तळलेले पापड दोन्ही पण आहे, बघू शकता किती छान असे इथं मस्त चुलीवरती पापड भाजलेले आहे. एकच नंबर असे झालेले आहे. चुलीवरचे सुद्धा खायला खूप चविष्ट लागत्या. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा घरच्या घरी पापड बनवू शकता चुलीत भाजून खाण्यासाठी. आणि तळलेले पापडसुद्धा छान लागतात. तर मी थोडंसं तोडून पण दाखवते, बघा किती पटकन तुकडा होतो. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने पापड नक्की बनवून बघा. तर धन्यवाद.